नमस्कार. जागतिक पुस्तक दिनाच्या आपणा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज ह्या निमित्तानं ज्येष्ठ कवी आदरणीय दासू वैद्य सर यांनी सफदर ह्यांच्या कवितेचा केलेला भावानुवाद आपल्यासाठी सादर करते. पुस्तकं. पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसाची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची, वाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलाची, युद्धात आईबाप मेलेल्या मुलाची, जिंकलेल्या रणाची, हरलेल्या मनाची, प्रेमाची, द्वेषाची, श्वासाचीही पुस्तकं सांगतात गोष्ट. मग ऐकणार ना? ऐकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. पुस्तकात पक्ष्यांची चोच बोलते, पुस्तकात हिरवंगार रान हलते, पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा, पुस्तकात दिसतात पर्या बागडताना, पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंस. पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे. सर्वे संतु निरामय विज्ञानाची हाक आहे. पुस्तक म्हणजे वसुदैव कुटुंबकम, आयुष्यपथावरचा नवा कदम. मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी? छे हो, छे, वाट मुळीच अवघड नाही. रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो तेवढ्या सहज पुस्तकं वाचायचं बस. रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो तेवढ्या सहज पुस्तकं वाचायची बास. अहो, वाचायला तर लागा म्हणजे पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात.